नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. ही एक सत्य घटना आहे. राजस्थानमधील खरेली नावाचं गाव आहे. याच खरेली गावात राहणारा मनोज कुमार हा पेशाने ट्रक ड्रायव्हर होता. चांगल्या प्रकारे पैसे कमवत होता. मात्र या मनोज कुमारमध्ये दोन वाईट सवयी होत्या. एक म्हणजे दारू पिणे, दुसरं म्हणजे स्त्रियाबद्दल जास्तीत जास्त आकर्षण होतं. आणि त्याच्या या वाईट सवयीमुळे जेवढा पैसा तो कमवायचा त्यामधील बराचसा पैसा या वाईट गोष्टीमुळे खर्च होत होता. मनोज कुमारची पत्नी उर्वशी ही देखील काही कमी नव्हती. तिला महागडे कपडे, सोने चांदी घालण्याची सवय होती. आणि उर्वशीचं एकच स्वप्न होतं, तिला एक सोन्याची चैन हवी होती. ती नेहमी मनोज कुमारकडे सोन्याची चैन मागायची. मनोज कुमार नंतर घेऊ, 2 महिन्यांनी घेऊ, 4 महिन्यांनी घेऊ असं तिला सांगायचा. असेच काही दिवस गेले. एक दिवस मनोज कुमार ट्रक घेऊन बाहेर गेलेला होता आणि तो पत्नी उर्वशीला कॉल करतो आणि तिला सांगतो की आज मी घरी येत आहे. उर्वशी जेव्हा ऐकते तेव्हा ती खूप खुश होते, कारण तिचा पती बऱ्याच दिवसानंतर घरी येणार होता आणि उर्वशीला वाटत होतं की आज तिचा पती मनोज कुमार तिच्यासाठी नक्कीच सोन्याची चेन घेऊन येईल. मनोज कुमार त्याच्या गावात येतो तर एका मेडिकल स्टोअरवर ट्रक थांबवतो आणि मेडिकल स्टोअरमधून कंडोमचं पाकिट विकत घेतो. त्यानंतर घरी येतो. घरात गेल्यावर उर्वशी त्याच्या हातात कंडोमचं पाकिट बघते. तिला सोन्याचा हार त्याच्या हातात दिसत नाही. तेव्हा ती त्याला विचारते. मनोज कुमार म्हणतो की यावेळी माझ्याकडे जास्त पैसे नव्हते, पुढल्या वेळी मी नक्की घेईल. यामुळे उर्वशीला खूप राग येतो. उर्वशी त्याच्यासोबत वाद घालू लागते. मात्र मनोज कुमार दारू पिलेला असतो आणि मनोज कुमार म्हणाला की चल आतमध्ये, मला तुझ्यासोबत वेळ घालवायची आहे. मात्र उर्वशी म्हणते की तुम्ही मला जोपर्यंत चैन घेऊन देत नाही तोपर्यंत मी तुम्हाला टच देखील करू देणार नाही. आणि रागात उर्वशी त्याच्या हातातील पाकिट घेऊन गॅसवर पेटून देते. उर्वशीने रागाच्या भरात कंडोमचं पाकिट पेटून दिलं होतं. आता मात्र मनोज कुमारने ड्रिंक केलेली असते. त्याला राग येतो आणि तो उर्वशीला तसेच पकडतो आणि रूममध्ये घेऊन जातो आणि जबरदस्तीने तिच्यासोबत संबंध प्रस्थापित करतो. उर्वशीने तर पाकिट जाळून टाकले होते आणि आता बिना सेफ्टीचं मनोज कुमार तिच्यासोबत संबंध बनवतो. हीच गोष्ट त्यांना भविष्यात खूप महाग पडणार असते. मनोज कुमार आणि उर्वशी रात्रभर संबंध करतात. जशी सकाळ होते मनोज कुमार शुद्धीत येतो, जेवण करतो, ट्रक घेऊन कामावर निघून जातो. आता उर्वशी विचार करते की पती कदाचित आपलं स्वप्न कधीच पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे उर्वशी काहीतरी वेगळे विचार करू लागते. आपल्याला चुकीच्या रस्त्यावरती गेल्याशिवाय ही गोष्ट मिळणार नाही हा विचार ती करते. त्याच दरम्यान तिच्या शेजारी राहणारी मैत्रीण, तिचं नाव गजनी असते. गजनी उर्वशीकडे येते. उर्वशी बघते तर गजनीच्या गळ्यामध्ये सोन्याची चेन असते. उर्वशी गजनीला विचारते, ही सोन्याची चेन तुझ्या पतीने तुला करून दिली? तुझा पती खूप चांगला आहे. मात्र गजनी म्हणते की माझा पती मला काय करून देणार? माझा पती तुझ्या पतीसारखाच दारू पिणारा आहे, पैसे उडवणारा आहे. त्याने मला ही चेन करून दिलेली नाही. आता गजनी आणि उर्वशी ह्या चांगल्या मैत्रिणी असतात. उर्वशी गजनीला विचारते, तू ही चेन नक्की कोठून केलेली आहे? तेव्हा गजनी सर्व गोष्ट उर्वशीला सांगते की गावातील जो सोनार आहे, सुभाष सोनार, आणि माझ्यामध्ये संबंध आहे आणि सुभाष सोनारने मला खुश होऊन ही सोन्याची चेन बनवून दिली आहे. ही गोष्ट जेव्हा इकडे उर्वशी ऐकते तेव्हा उर्वशी विचार करते की आता सुभाष सोनारसोबतच संपर्क साधावा लागेल. त्याच्याकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी भेटू शकतील, नवे नवे कपडे, सोन्याची चैन वगैरे. हा विचार केल्यानंतर जेव्हा गजनी तिच्या घरामधून जाते, संध्याकाळचे 5 वाजलेले असतात. ही उर्वशी आपल्या घराचा मुख्य दरवाजा बंद करते आणि सुभाष सोनारच्या दुकानावर जाते. सुभाष सोनार जेव्हा उर्वशीला बघतो तर तो घायाळ होऊन जातो, कारण सुभाष सोनार हा देखील एक चरित्रहीन पुरुष असतो. त्याला देखील स्त्रियांची लत असते. आणि जशी उर्वशीला तो बघतो तसा सुभाष सोनार तिला म्हणतो की बऱ्याच दिवसापासून तू माझ्या दुकानाकडे आली आहेस, सांग तुला काय पाहिजे? तेव्हा उर्वशी म्हणते, मला एक सोन्याची चेन पाहिजे. मात्र ती कदाचित माझ्या नशिबात नाही, कारण माझा पती तिकडे ट्रक चालवतो आणि सर्व पैसे दारू आणि महिला बाजीमध्ये उडवून देतो. मी तर काय करू? तेव्हा सुभाष सोनार म्हणतो की मी तुला सोन्याची चेन अशीच देऊन टाकेल, मात्र त्याबद्दल तुला माझी काही सेवा करावी लागेल. उर्वशी तर ठरवूनच आलेली असते. तिला माहीतच होतं की काय करायचं आहे. उर्वशी म्हणते ठीक आहे. तेव्हा सुभाष सोनार तिला स्पष्ट सांगतो की मला तुझ्यासोबत वेळ घालू द्यावा लागेल. तेव्हा उर्वशी म्हणते की माझा पती असाही घरी राहत नाही, तो ट्रक घेऊन गेलेला असतो.
तर आज रात्री तुम्ही माझ्या घरी या. सुभाष सोनार तिच्याकडून तिचा मोबाईल नंबर घेतो आणि त्यांचं ठरतं. मात्र उर्वशी त्याला सांगते की येताना सोन्याची चेन नक्की घेऊन या. सुभाष सोनार हो म्हणतो. उर्वशी घरी जाते. अशीच वेळ पुढे जाते. आता रात्रीचे 10 वाजतात. 10 वाजता उर्वशी सुभाष सोनारला कॉल करते आणि त्याला सांगते की रस्ता मोकळा आहे, तू येऊ शकतं. मात्र येताना सोन्याची चेन घेऊन ये. सुभाष सोनार पत्नीला काहीतरी खोटं नाटं सांगून आपल्या दुकानामधून सोन्याची चेन घेतो आणि उर्वशीच्या घरी जातो. उर्वशी जशी सुभाष सोनारला बघते तसं त्याला आतमध्ये ती पटकन घेते आणि दार बंद करते. आणि सुभाष सोनारने आणलेली चेन बघून उर्वशी खूप खुश होते आणि त्याच्यासोबत ती नको ती कृत्य खुश होऊन करू लागते. सुभाष सोनार आणि उर्वशीमध्ये संबंध बनतात आणि सर्व करून झाल्यानंतर सुभाष सोनार तिला सोन्याची चैन देतो. मात्र तिला तो सांगतो की मी तुला सोन्याची चैन दिली आहे, आता माझी जेव्हा इच्छा होईल तेव्हा तुला माझ्यासोबत वेळ घालवावा लागेल. उर्वशी देखील तयार असते. उर्वशी सांगते की मी जेव्हा कॉल करेल तेव्हा येत जा. आणि सुभाष सोनार त्या ठिकाणावरून निघून जातो. सुभाष सोनार गेल्यानंतर उर्वशीला वाटू लागते की सुभाष सोनारकडून बरंच काही लुबाडू शकतो. सोन्याची चैन तर आपल्याला भेटलीच आहे, मात्र आपण त्याच्याकडून हळूहळू पैसे देखील उकळू शकतो आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. अशाच प्रकारे ही उर्वशी आता हिला जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा तेव्हा ती सुभाष सोनारला कॉल करायची. सुभाष सोनारला जेव्हा इच्छा झाली तेव्हा तो उर्वशीच्या घरी यायचा. यांच्यामध्ये संबंधाचा सिलसिला असाच सुरू होता. सुभाष सोनार तिला खुश होऊन पैसे देखील द्यायचा. उर्वशी देखील खुश होती. असे दिवस जात होते. एक दिवस उर्वशीचा पती मनोज कुमार हा संध्याकाळच्या 5 वाजता ट्रक घेऊन घराजवळ येतो आणि ट्रकमध्ये बसलेला असतो. त्याच्यासोबत मंजित नावाचा मित्र असतो. मंजित कुमार पत्नी उर्वशीला म्हणतो की आज माझा मित्र आलेला आहे, हा देखील आपल्या घरीच राहणार आहे. उर्वशी म्हणते ठीक आहे. मनोज कुमार उर्वशीला सांगतो की आमच्यासाठी तू जेवण वगैरे बनव. आणि मनोजने दोघांसाठी दारूची बाटली आधीच आणून ठेवलेली असते. मंजित आणि मनोज घरामध्ये येऊन दारू पिऊ लागतात. मंजित जेव्हा घरात येतो उर्वशीला बघतो तेव्हा तो पूर्णपणे थक्क होऊन जातो. कारण मनोज कुमारची पत्नी उर्वशी ही दिसायला खरंच खूप सुंदर होती. कोणालाही वेड लावून टाकेल अशी ती सुंदर होती. मंजित कुमारला तिने वेड लावलेले होते आणि मंजित कुमार विचार करत होता की काही करून हिला आपण मिळवायचंच. आता मंजित कुमार आणि मनोज कुमार दोघेही बसून दारू पिऊ लागतात. थोडी थोडी करता करता खूप जास्त दारू पितात. मनोज कुमार जास्त दारू पितो आणि मनोज कुमारने जास्त दारू प्यायली असल्यामुळे तो जेवण करण्या अगोदरच झोपून जातं. उर्वशी जेव्हा जेवण लावते तेव्हा बघते तर तिचा पती आधीच झोपलेला आहे. आता मंजित कुमार उर्वशीला म्हणतो की वहिनी माझा मित्र तर झोपला आहे, आता मी देखील जातो. मात्र उर्वशी म्हणते की तुम्हाला जाण्याची गरज नाही, तुम्ही इथेच थांबू शकता. त्यांचं हे रोजचंच आहे. नेहमीच दारू पितात आणि कधीकधी जेवण करण्याआधीच झोपून जातात. मात्र मंजित कुमार हा विचार करतो की हाच चान्स आहे हिला विचारण्याचा आणि मंजित कुमार हिंमत करून तिला विचारतो की वहिनी तुम्ही मला खूप आवडता आणि मला तुमच्यासोबत वेळ घालवायची आहे. आता उर्वशी ही देखील वाईट वळणाला लागलेलीच होती. सोनारसोबत ऑलरेडी तिचं सुरूच होतं आणि उर्वशी विचार करते की जर या मंजित कुमारला देखील आपल्या जाळ्यात ओढलं आणि याला याची इच्छा पूर्ण करू दिली तर याच्याकडून देखील आपण पैसे काढू शकतो. कारण मंजित कुमार जो होता तो अविवाहित तरुण होता आणि हँडसम देखील होता. उर्वशी म्हणते ठीक आहे, मात्र माझ्या पतीला ही गोष्ट समजली नाही पाहिजे. आता मनोज कुमार तर पिऊन पूर्णपणे झोपला होता आणि मंजित कुमारला घेऊन ही उर्वशी आपल्या रूममध्ये जाते आणि दोघांच्या सहमतीने त्या ठिकाणी संबंध बनतात. हे सर्व काम करून झाल्यानंतर मंजित कुमारकडून 5,000 रुपये मागते. मंजित कुमार देखील तिला 5,000 रुपये देऊन टाकतो. कारण मंजित कुमारचं घरदार काही नव्हतं, कारण त्याचं लग्न वगैरे झालेलं नव्हतं. आणि मंजित कुमार म्हणतो की जेव्हा जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हा मी येत जाईल. उर्वशी म्हणते ठीक आहे. उर्वशीचं असंच आपल्या पतीव्यतिरिक्त मंजित कुमार आणि तिकडे सुभाष सोनारसोबत संबंध सुरू होते. मात्र उर्वशी पैसे घेतल्याशिवाय कोणालाही जाऊ देत नव्हती. मंजित कुमारकडून देखील ती पैसे उकळत होती आणि इकडे सुभाष सोनारकडून देखील बरेच पैसे उकळत होती. त्याच्याकडून सोन्याची चेन देखील घेतलेली होती. आता उर्वशीचे 2-2 प्रेमी होते. असेच दिवस जात होते. एक दिवस उर्वशी सुभाष सोनारला कॉल करते आणि त्याला सांगते की मला 10,000 रुपयांची गरज आहे. त्याबद्दल तुम्ही रात्रभर माझ्याकडे येऊ शकता.
माझा पती ट्रक घेऊन गेलेला आहे. मात्र सुभाष सोनार म्हणतो की मी आता दिवसा येऊ शकत नाही, माझ्या धंद्याची वेळ आहे आणि दिवसा जर मी तुझ्या घरी आलो तर मला कोणीही बघू शकतं, त्यामुळे रात्री येईल. उर्वशी म्हणते ठीक आहे. जसे रात्रीचे 10-11 वाजतात सुभाष सोनार हा उर्वशीच्या घराकडे येतो. मात्र जसा तो उर्वशीच्या घराचा दरवाजा वाजवू लागतो त्याच दरम्यान उर्वशीची जी शेजारी नसते गजनी ही सुभाष सोनारला उर्वशीच्या घरात जाताना बघते आणि गजनीच्या तळपायाची आग मस्तकात जाते, कारण गजनी आणि सुभाष सोनारचे अगोदरच संबंध होते. आता गजनीला वाटते की उर्वशीने आपला पत्ता साफ केला आहे आणि ही गोष्ट तिला अजिबात सहन होत नाही. गजनी तर त्या रात्री काहीही बोलत नाही, मात्र ती आता उर्वशीच्या पती येण्याची वाट बघत असते. सुभाष सोनार उर्वशीकडे जातो, दोघांमध्ये संबंध बनतात. त्यानंतर सुभाष सोनार 10,000 रुपये उर्वशीला देतो आणि त्याच रात्री आपल्या घरी निघून जातो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी उर्वशीचा पती मनोज कुमार जसा ट्रक घेऊन गावात येतच असतो त्याच दरम्यान ही गजनी पुढे जाते आणि त्याची ट्रक थांबवते आणि उर्वशीचा पती मनोज कुमारला सांगू लागते की उर्वशीचं आणि सुभाष सोनारचं काहीतरी सुरू आहे, कारण सुभाष सोनार तुम्ही गेल्यावर तुमच्या घरी आलेला होता. मनोज कुमार जेव्हा हे ऐकतो तो ऑलरेडी नशेमध्ये असतो. जसा तो आपल्या घरी येतो तसा उर्वशीला म्हणतो की सुभाष सोनार आणि तुझ्यामध्ये काय सुरू आहे आणि सुभाष सोनार आपल्या घरी का आला होता. तेव्हाही उर्वशी आपल्या पतीला खोटं सांगते आणि आपल्या घरी कोणीही आलं नव्हतं आणि कदाचित तुम्हाला कोणीतरी काड्या केल्या आहेत, तुम्ही देखील लोकांवर विश्वास ठेवत आहेत. मनोज कुमारला पत्नीवर विश्वास होता, त्यामुळे तो देखील ती गोष्ट सोडून देतो आणि पत्नीला रूममध्ये घेऊन जातो. पती पत्नीमध्ये वेळ घालवली जाते. यावेळी देखील मनोज कुमारने कोणत्याही सेफ्टीचा वापर केला नव्हता. असे दिवस जात होते. मात्र मनोज कुमारच्या डोक्यामध्ये गजनीने अशी गोष्ट सांगितली होती की त्यामुळे मनोज कुमार हा उर्वशीवर लक्ष ठेवून होता. त्याला संशय येऊ लागला होता. मात्र त्याची पत्नी उर्वशीही त्याच्याशी खोटं बोलत होती की माझं तुमच्यावर प्रेम आहे, माझं कुठेच काही सुरू नाही. त्यामुळे मनोज कुमार त्या ठिकाणी शांत बसून राहायचा. 28 ऑक्टोबर 2025 रोजी मनोज कुमारला बाहेर कामानिमित्त 10 ते 12 दिवस जायचे होते. हीच गोष्ट तो पत्नी उर्वशीला सांगतो की मला 10-12 दिवस घरी येता येणार नाही, तू स्वतःची काळजी घे. उर्वशी खूप खुश होते. मनोज कुमार चालला जातो. तेव्हा मनोज कुमार 10-12 दिवस जातो तेव्हा उर्वशी ही पूर्ण घर तिला मोकळं झालेलं असतं. तिला वाटेल तेव्हा ती सोनारला बोलावून घ्यायची, तर कधी पतीचा मित्र मंजित कुमार याला बोलावून घ्यायची. दोघांकडून असेच पैसे उकळत असायची. मनोज कुमारला पत्नीबद्दल आपल्या मागे पत्नी उर्वशी काय करते हे काहीच माहीत नव्हतं. 10-12 दिवसांनी मनोज कुमार कामावरून घरी येतो आणि तेव्हा तो खूप थकलेला दिसत असतो. उर्वशी म्हणते तुम्हाला काय झालेलं आहे. तेव्हा मनोज कुमार म्हणतो की 2 दिवसापासून खूप चक्कर येत आहे, अशक्तपणा वाटत आहे, माहीत नाही काय झालं. आणि त्याची तब्येत रात्री अचानक खूप खराब होते. रात्रीच्या 11 वाजता उर्वशीला तो म्हणतो की मला हॉस्पिटलला घेऊन चल. उर्वशी कारमध्ये पतीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मनोज कुमारचा चेकअप करतात आणि 2 दिवसांनी रिपोर्ट बघण्यासाठी बोलावतात. 2 दिवसानंतर उर्वशी आणि मनोज कुमार जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातात तेव्हा डॉक्टर सांगतात की यांना एड्स झालेला आहे. कदाचित हे अशा एखाद्या स्त्रीच्या संपर्कात आले आहे जिला एड्स झालेला होता. आता मनोज कुमारच्या तळपायाची आग मस्तकात जाते. त्याला असे वाटते की आपल्या पत्नीमुळेच आपल्याला एड्स झालेला असेल, कारण गजनीने पत्नीबद्दल त्याला सांगितले होते. मनोज कुमार हाच विचार करतो की आपल्या पत्नीमुळेच आपल्याला एड्स झालं असावं. मनोज कुमार हा उर्वशीला म्हणतो की तू देखील चेक करून बघ, आपल्याला समजेल की नक्की एड्स कशामुळे झाला. आता गजनीचं देखील त्या ठिकाणी चेकअप केले जाते. 2 दिवसांनी जेव्हा रिपोर्ट बघण्यासाठी हे जातात तेव्हा उर्वशीच्या मेडिकल रिपोर्टमध्ये देखील एड्सची लक्षणं दिसून येतात. आता डॉक्टर म्हणतात की तुमच्या दोघांपैकी कोणाला तरी अगोदरच एड्स झालेला असावा. त्यानंतर तुम्ही दोघांनी संबंध बनवल्यानंतर तुम्हाला दोघांनाही हा एड्स झाला. मनोज कुमार हाच विचार करत असतो की पत्नी उर्वशीमुळेच मला हा एड्स रोग झालेला आहे. मात्र उर्वशीला वाटते की पती ट्रक ड्रायव्हर आहे, याला दारू आणि महिलांचा खूप नाद आहे, यामुळेच मला एड्स झालेला आहे. दोघात वाद होऊ लागतात. मात्र डॉक्टर दोघांनाही शांत करतात. दोघांनाही गोळ्या औषधे देतात आणि त्यांना घरी पाठवून देतात. दोघेही घरी येतात. मात्र मनोज कुमार खूप टेन्शनमध्ये असतो. तो हाच विचार करत असतो की पत्नीमुळेच आपल्याला हा भयानक आजार झालेला आहे. त्यानंतर संध्याकाळ होते. उर्वशी दोघांसाठी जेवण बनवते. दोघेही जेवण करतात आणि बेडवरती पडतात. उर्वशी तर झोपली होती, मात्र मनोज कुमारला झोप लागत नव्हती.
त्याच्या डोक्यात त्या गजनीने पत्नीबद्दल सांगितलेली गोष्ट फिरत असायची. हा विचार करता करता मनोज कुमारच्या डोक्यात खूप राग येतो. तो शेजारी पत्नीला झोपलेल्या अवस्थेमध्ये बघून त्याला खूप राग येऊ लागतो. कसलाही विचार न करता मनोज कुमारने आपल्या किचनमधून धारदार चाकू आणला आणि पत्नीच्या गळ्यावर वार केला. उर्वशीचा तडफडून तडफडून मृत्यू झाला. त्यानंतर मनोज कुमारने चाकू घेऊनच पोलीस स्टेशनला गेला आणि पोलिसांना सांगितले की मी माझ्या पत्नीचा खून केला आहे. त्यानंतर पोलीस तात्काळ त्याच्या घरी गेले. त्यांनी बघितलं तर खरोखर उर्वशीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी उर्वशीचा पोस्टमॉर्टम वगैरे केला आणि मनोज कुमारला पोलिसांनी विचारले की तू तुझ्या पत्नीसोबत असं का केलं. तेव्हा मनोज कुमारने पोलिसांना सांगितलं की मला असं दुसरीकडून ऐकू आलं होतं की माझ्या पत्नीचे अनैतिक संबंध आहेत. तिच्यामुळेच मला एड्स रोग झालेला आहे. त्यामुळेच मी माझ्या पत्नीला संपवलं. आता पोलिसांनी मनोज कुमार विरुद्ध चार्जशीट तयार केली आणि त्याला कायमस्वरूपी जेलमध्ये पाठवून दिलं आहे. मित्रांनो, या घटनेमधून असे सिद्ध होते की अनैतिक संबंधामुळे असे भयानक रोग आपल्याला होतात. मित्रांनो, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.